निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. काय चाललंय तुमचं? खूप दिवसाने फोन आला. शेअर करायचं होतं पण मध्ये मध्येच काही काही हा हा हा. बरेच अनुभव आहे. हो. आधीचे आताचे. अरे वा. मी मागे आपलं निधी नीट दिली तेव्हा केलं होतं ना एक अनुभव शेअर. हो हो हो. तर मग तिला नीट मध्ये कमी मार्क्स पडले. अच्छा. तर मी टेन्शन मध्ये होते. तिला घ्यायचं होतं सर्जरी. तिथं इम्पॉसिबलच वाटत होतं मला. हो बरोबर आहे. सर्जरीला बरेच हे लागतं ना मार्क्स. तर केजरे दादांकडून विचारलं त्यांना फोन करून. तर म्हणजे लागणार आहे तिचा नंबर. म्हटलं दादा रँक तिचं खूप मागे. सांगितलं ना म्हणजे लागणार आहे नंबर तिचा. टेन्शन घेऊ नको म्हणे तू. ताई खरंच तिला बडोदा काळाचं सर्जरी भेटलं. मग आता 6 महिने झाले तिला. अरे वा. काय पाहिजे ताई सांगा. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? तू ते केजळे दादा होतं खूपच. केंद्रे दादा बोलले की होतच ताई. प्रदीप दादा काय, केंद्रे दादा काय. आणि अजून आता मी मागे एक उंदरांचा अनुभव शेअर केला होता. उंदीर गेले माझ्या. उंदीर. ते महाराजांना मी म्हणजे पूजा करत होती तेव्हा डिस्टर्ब झाली. तर महाराजांना सांगितलं ना हा कसला आवाज आहे. 10-15 वर्षापूर्वी. तर ते उंदीर गेले. आता ही गणेश जयंती होती ना, गणपती. हो. आता मागे गणपती होते. मागे गणपती. तर त्या दिवशी मी सकाळी उठले ताई. उठले आणि किचन मध्ये गेली तर मला एकदम उंदीर दिसलं. अरे बापरे. मग मी म्हटलं बापरे, मी आता गणपतीच्या म्हणजे जयंतीला उंदीर दिसलंय मला. म्हणजे थोडं मी म्हटलं स्वामी तुम्हीच माझ्या घरातनं उंदीर घालवले ना, आज एकच काय दिसलंय मला. मग म्हटलं स्वामी तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रार्थना केली, तुम्ही घालवलं ना, आज उंदीर दिसलंय. आणि सकाळी मग हे आले. म्हटलं पाहा उंदीर म्हणजे कुठे. मग यांना दिसलं. मग ते देवघरात गेलं ताई. अरे बापरे. देवघरात गेलं. मग हे काय म्हटलं पोतडी आण तू. मी आणली पोतडी. त्याने अशी ठेवली. ते उंदीर दर्शन देऊन आणि लगेच होऊनच म्हणजे मी शुकशुक बी नाही केलं काय नाही. डायरेक्ट पोतडीत गेलं ते. आणि मग यांनी बाहेर टाकून आले फक्त दर्शन द्यायला आले. आणि स्वामींनी लगेच ऐकलं ना घाबरू नको. म्हणजे 2 मिनिटात होताही किती. आणि खूप छान. त्याच पिरियड मध्ये म्हणजे मी आता यांना वापस डिटेक्ट झालाय ना कॅन्सर, म्हणून मी शेअर केलं नाही. हो का. अरे बापरे. मागे लिव्हरचं ऑपरेशन केलं. नंतर 6 महिन्यांनी परत डिटेक्ट झालं ते. आता इम्युनोथेरपी चालू. चांगली दिली. केजळे दादांनी सेवा दिली 41 दिवसाची. ती केली मी पूर्ण. आता आराम आहे. आता सिटी स्कॅन करून पाहावं लागेल काय आहे काय नाही कंडिशन. आता तर बरीच चांगली तब्येत त्यांची. ट्रीटमेंट कुठे चालू आहे? टाटा. अच्छा. 4 लाखांचे इंजेक्शन चालू आहे दर 21 दिवसाला. अरे बापरे. दर 21 दिवसाला. हो, दर 21 दिवसाला. बापरे. खूपच. किती वय आहे त्यांचं? त्यांचं 57. बापरे. काहीच नाही हो वय. काही नाही, आहे स्वामी पाठीशी. सगळं होईल छान. 3 गुरुचरित्राचे पारायण मी लगोपाठ 3 केले. मग थोडा गॅप घेऊन मग 4थं केलं पारायण. ते 4थं पारायणाला हे जेव्हा गणपतीचं हे झालं ना, त्याच्या 2-3 दिवशी मी सकाळी म्हणजे 3ऱ्या मजल्यावर मी
पूजा मांडलेली होती हा हा आणि मी पोथी वाचत होती. काही सकाळी म्हणजे 7:30-8ला शटर खोललं असेल आम्ही, तर डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर कुत्रं आलं ताई. बापरे, डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर कुत्रं आलं आणि दारातच आलं आणि मी एकदम टचकून गेली. बस दर्शन जसं उंदराने केलं ना चतुर्थीला, तसंच त्या कुत्र्याने बी केलं ताई. दर्शन दिलं आणि परत जसं आलं तसं खाली निघून गेलं. कधीच येत नाही हा, सेकंड मध्ये बी नाही येत, पहिल्या मजल्यावर बी नाही येत, फक्त म्हणजे घराच्या बाहेर थांबतात. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हा, रस्ताही समजणं आणि हे करणं ना, हिंजीने चढणे, फक्त दर्शन देऊन आपोआपच निघून गेले ते. ते असं झालं त्या पारायणाला. म्हणजे उद्यापन केलं ना मी, तर कलश विसर्जित केला, म्हणजे कलश काढला मी. कलशातलं पाणी इतकं काळं कुट्ट ते पाहिल्यावर माझ्या अंगावर एकदम थोडं काटे आले एकदम. हा, इतकं घाण पाणी ते कलशातलं. आणि किती दिवसांनी काढलं होतं तुम्ही ते? 7 दिवसाचं पारायण ना ताई. हा बरोबर, मग कधीच होत नाही एवढं काय? नाही कधीच नाही ना. आता किती बरेच पारायण बी केलं आणि कुलदेवीचं कलश तर मी कंटिन्यू भरूनच ठेवते. लगातार 5 वर्षापासून माझे कुलदेवीचे म्हणजे गुरुवारचं व्रत चालू आहे ते. 5 वर्षापासून एक सारखं करते मी. आणि नारळ तर इतकं सुंदर नारळ होतं, तो म्हणजे खूपच छान होतं नारळ, मोठं बी आणि चांगलं. मी नारळ उचललं तरी त्यात कसे पांढरे किडे राहतात ना, हा तसे किडे त्याच्यावर. मला आता मी म्हटलं हे पाणी मी तुळशीत टाकू शकत नाही, बाहेर फेकू शकत नाही पूजेचं पाणी. मग मी ना दुसऱ्या फुलाच्या कुंडीमध्ये टाकून दिलं पाणी. मग ते नारळ घेतलं, मग यांना आवाज दिला, म्हटलं एक उशीर करू नका, असं नारळ घ्या आणि दत्त मंदिरात जाऊन ठेवून द्या. आता मला काही समजत नाही काय करायचं ते. केजळे दादा ना, मग मी म्हणजे फोन केला, तो असं ताई म्हणे पिढा गेली म्हणे तुमच्यावरची. हो खरंय, पण हे तर विलक्षण आहे ना ताई, विलक्षण आहे, पहिल्यांदाच ऐकलं. इतकं घाण पाणी आणि बापरे, आणि किडे होते. आपण पूजाला ठेवतो तर आपण एकदम व्यवस्थितच करून ठेवतो ना, सगळं घासून पुसून, पाणी शुद्ध एकदम. बापरे, मी शेअर करते हा ताई. हा ताई, अजून आहेत, नंतर हो नक्की वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.